नमस्कार. लेडीज स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. गौरी गणपती जवळ येत आहेत, तर आज आपण हरतालिकेची पूजा करणाऱ्या गौराईंना कशी साडी नेसवायची किंवा हा जो सीन आहे तो कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर खूप सोपी आणि साधी पद्धत आहे, झटपट गौरी तयार होतात. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी एक स्टीलचा डब्बा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये धान्य भरून त्याच्यामध्ये गौराईची जो धडाचा भाग आहे तो ठेवून घेतला आहे. आता आपली सहावार साडी जी आहे ती साडी घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपण साडीची पदराची पिनअप करून घ्यायची आहे. छोट्या छोट्या 5 ते 6 प्लेट करून आपल्याला हवा तेवढ्या उंचीनुसार पदर काढून पिनअप करून घ्यायची आहे. पिनअप अगोदर करून घ्यायची म्हणजे साडी झटपट नेसवता येते, जास्त वेळ लागत नाही. तर इथे उंचीनुसार मी पदर काढून घेतलेला आहे आणि पिन करून घेतलेली आहे. आता नेसत्या बाजूला एक 3 ते 4 निऱ्या होतील इतपत साडी सोडलेली आहे आणि साडीच्या मधोमध एक साधारण 7 ते 8 निऱ्या करून घेतलेल्या आहेत. तर निऱ्या व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत आणि तिथेही निरी पिन लावून घ्यायची आहे. तर निऱ्या व्यवस्थित जुळवून झाल्यात. आता नेसती बाजू जी आहे ती डब्याला अशी गुंडाळून घ्यायची आहे, जे साडी सोडलेली होती ती. त्याच्यानंतर आता निऱ्या ज्या आहेत त्या थोड्याशा पाठीमागे सारायच्या आहेत किंवा डब्यामध्ये थोड्याशा खोचून घ्यायच्या आहेत उंचीनुसार आणि बॉडी ठेवून घ्यायची. त्याच्यानंतर पदरची जी पिन केलेली आहे तो पदर ठेवून घ्यायचा. आता खाली ज्या उंचीनुसार आपण निऱ्या काढून घेतलेल्या आहेत त्या निऱ्या घ्यायच्या. तर आता मी डब्याला लेगिन्स बांधून घेतलेली आहे. तर लेगिन्समध्ये कपडे भरलेले आहेत. तर साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे. तर आता मी इथे साधारण 8 निऱ्या करून घेतल्या होत्या. तर 4 निऱ्या त्या पायावरती आणि 4 निऱ्या या पायावरती अशा पद्धतीने टाकून घेतलेल्या आहेत. आता लेगिन्सला जे गौराईचे पावलं आहेत ती मी लावून घेते, दोऱ्याच्या सहाय्याने बांधून घेते त्या लेगिन्समध्ये घालून. तर साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे. आपल्याला 4 निऱ्या ह्या पायावरती आणि 4 निऱ्या दुसऱ्या पायावरती टाकून जी साडी आहे ती आतल्या बाजूला सारून घ्यायची आहे आणि जे काठ आहेत गौराईचे ते बरोबर घोट्याला ॲडजस्ट करून पिन लावून घ्यायची आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा. आणि दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि अशी मांडी घालून घ्यायची आहे का. अगदी कमी वेळेमध्ये साडी नेसवून होते, जास्त वेळ लागत नाही. तर आता उंचीनुसार पदर काढून घेतलेला होता, त्याच्यामुळे पटकन साडी नेसवून झाली, जास्त वेळ लागला नाही. व्यवस्थित पिन अप करून घेते मी. त्याच्यानंतर मी कापडी हात आहेत ते असे ठेवून घेते. तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते लावून घेऊ शकता. त्याच्यानंतर दागिने वगैरे घालून घेते आणि नंतर मुखवटा ठेवून घेते. पदर उंचीनुसार काढून घेतलेला होता, त्यामुळे अगदी व्यवस्थित पदर निघालेला आहे. पदर देऊन घेते. तर झटपट आपली साडी नेसवून तयार आहे, तुम्ही बघू शकता. आता दुसरी गौराईला आपल्याला साडी नेसवायची आहे. तर त्याच्यासाठीही मी एक डब्बा घेतलेला आहे. डब्यामध्ये धान्य भरून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बॉडी ठेवून घेतलेत आणि पाठीमागून अशी लेगिन्स लावून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये कपडे भरून घेतलेले आहेत. तर आता साडीच्या पदराची पिनअप करून घेतली आहे. नेसत्या बाजूलाही सेम 3 ते 4 निऱ्या होतील इतपत साडी सोडली आहे. मध्ये एक 8 ते 10 निऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि निऱ्या व्यवस्थित जुळवून तिथे निरीपिन लावून घेते. आता नेसत्या बाजूला ज्या 3 ते 4 निऱ्या सोडलेल्या होत्या त्या अशा डब्याला गोलाकार गुंडाळून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर साडी निऱ्या केलेली जी साडी आहे ती डब्यामध्ये ठेवून त्याच्यावरती बॉडी ठेवून घेतली आहे, म्हणजे साडी हलणार नाही. तर आता या निऱ्याही व्यवस्थित 4 निऱ्या या पायावरती आणि 4 निऱ्या त्या पायावरती घालून घेतल्यात. त्याच्यानंतर गौराईचे जे पावलं आहेत ती बांधून घेतली आणि अशा पद्धतीने काठ बरोबर पायाला येतील अशा पद्धतीने आतल्या बाजूने पिन लावून घेतली आहे. दोन्ही पायांना सेम मी केलेलं आहे. हे बघ, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साडी जी आहे ती आतल्या बाजूला सारून घ्यायची आहे आणि निऱ्याही व्यवस्थित सारून घ्यायच्यात. हे बघा अशा पद्धतीने. आणि पिन अगोदरच करून घेतलेली होती, ती थोडीशी ॲडजस्ट करून घेते आणि दोन्ही पाय फोल्ड करून मांडी घालून घेतली आहे. तर हात लावून घेते.
त्याच्यानंतर गौराईला दागिने वगैरे घालून घेते. मुखवटा ठेवून घेते. आणि पदर देऊन घेते. तर इथे मी कापडी हातांचा वापर केलेला आहे. कापडी हात वापरल्यामुळे कसेही फोल्ड करता येतात. तर आता हरतालिकेची पूजा करायची आहे आपल्याला. तर मी इथे 2 हरतालिका घेतल्यात आणि वाळूने अशी पिंड बनवून घेते. इथे वाळूची मी पिंड बनवून घेतलेली आहे महादेवाची. 2 हरतालिकांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. तर हरतालिकेला फुलं, दुर्वा सगळं वाहून घेतलेलं आहे, बेल वगैरे असं हे थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. पाटावरती हा सीन मी बनवलेला आहे पूजा करण्याचा. त्याच्यानंतर एक गौराई जी आहे ती पूजा करते असं दाखवलं आहे. तर त्याच्यासाठी मी हातामध्ये फूल दिलेलं आहे. आणि आता दुसरी जी गौराई आहे तिच्या हातामध्ये मी हरतालिकेचं पुस्तक दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा मी सीन बनवलेला आहे. तर तुम्ही यंदा अशा पद्धतीने गौराई बसवू शकता. खूप सोपी पद्धत आहे. झटपट गौरी बसवून होतात, जास्त वेळ लागत नाही आणि वेगळं असं काहीतरी म्हणून आपण हा असा सीन बनवू शकतो. दरवर्षीच त्याच प्रकारच्या गौराई बसवण्यापेक्षा हे एक वेगळी आयडिया आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने गौराई बसवू शकता. हरतालिकेची पूजा करणारे खूप सोपी पद्धत आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. धन्यवाद.